अल्टिमेटमचे आता फक्त 3 दिवस उरले आहेत। अंतरवली सराटीत 123 गावातील मराठी एकवटले। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात 24 डिसेंबरची तारीख दिली होती। आता या अल्टिमेटमचे फक्त 3 दिवस उरले असल्याने जरांगे पाटील यांनी आज गोदापट्टीतील 123 गावांची बैठक बोलावली। सर्व मराठी बैठकीसाठी अंतरवाली सराटीत एकवटलेत। मात्र यापूर्वीच सरकार शिष्टमंडळ मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री संदीपान भुमरे हे आज मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत। आज दुपारी बदनापूर येथे जरांगे पाटील यांची सभा पार पडणार असल्याचं, या सभेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। विजय, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, सरकारला दिलेलं अल्टिमेट जे आहे ते आता 3 दिवसावरती येऊन ठेपलं आहे। 24 डिसेंबरची जी आहे ती डेडलाईन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली आहे। मात्र आता 24 डिसेंबर पर्यंत काय निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आज गोदापट्ट्यातील 123 गावाची बैठक जी आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी सराटी अंतरवाली येथे बोलवले आहे। सकाळी 11 वाजता ही मीटिंग होणार आहे। या मीटिंग मध्ये काय मनोज जरांगे बोलणार आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर सरकारचं शिष्टमंडळ जे आहे, गिरीश मंत्री महाजन आहे, गिरीश महाजन हे त्या ठिकाणी येणार आहे। आणि त्याचबरोबर पालकमंत्री संदीपान भुमरे यांची त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे। आणि सरकारचं शिष्टमंडळातर्फे ते आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करणार आहे। 24 डिसेंबरची जी डेडलाईन आहे त्यावरती ही चर्चा होणार आहे। मात्र मनोज जरांगे पाटील जे आहे ते 24 डिसेंबरवरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज मनोज जरांगे पाटील यांची 123 गावांची जी आहे ती बैठक संपन्न होणार आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील जे आहे त्यांची सभा बदनापूर येथे देखील होणार आहे। त्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील काय बोलते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नीलम सध्या। विजय, सध्या 123 गावातील मराठी या ठिकाणी जमल्याची माहिती आहे। किती या ठिकाणी लोक जमलेले आहेत, त्यांची संख्या किती असू शकते? सध्या जर बघितलं 123 गावाची संख्या जी आहे मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने जे आहे मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित होत आहे। कारण मनोज जरांगे पाटील जे आहे त्यांनी काल सायंकाळची व्यक्ती हे 123 गावाची बैठक होणार असल्याचे सांगितलं। त्यानंतर जर बघितलं तर मराठा जे तरुण आहेत किंवा मराठा समाज आहे तो स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी येण्यास आता मोठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र या बैठकीमध्ये फक्त गोदापट्ट्यातील 123 गावातील जे आहे मराठा समाज उपस्थित राहणार आहे नीलम। आणि त्यामुळे जर बघितलं तर आता इथून पुढे जी दिशा आहे ती आतापासूनच कुठेतरी मनोज जरांगे पाटील एक ठरवत आहे का हे देखील पाहण्याचं आता सध्या महत्त्वाचं ठरलं जात आहे। कारण मनोज जरांगे पाटील जे आहे ते आता 24 डिसेंबरची डेडलाईन आहे त्यावरती ठाम आहेत। आणि सरकारचं म्हणणं आहे की आम्ही अधिवेशनात मुद्दा घेतला आहे, आम्हाला फेब्रुवारीपर्यंत तारीख द्या। मात्र मनोज जरांगे पाटील आता सरकारला वेळ देण्यास तयार नसल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। मात्र सरकारचं शिष्टमंडळ आल्यावरती त्यावरती काय चर्चा होतं हे देखील आता सध्या पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नीलम। नक्कीच विजय, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।